नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत खूपच स्पेशल आणि दातांसाठी तर खूपच छान ही रेसिपी है चिकन शाही कबाब रेसिपी। ये वो कबाब है, इनको बनाना बेहद आसान है। यकीन करिए बहुत कमाल के ये बनते हैं। आप भी ये रेसिपी एक बार ट्राय कीजिए। या तुम्ही पण या रेसिपीचे फॅन व्हाल। नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपीज। बनवायला खूप सोपी आहे ही रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात अगोदर इथे आपण चॉपर मशीन घेतले, त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करायचे। जर तुमच्याकडे चॉपर मशीन नसेल तर सिंगल चाकूने पण कट करू शकता, पण बारीक एकदम कांदा चॉप फाईन झाला पाहिजे। बघू शकता। आता बारीक चिरलेल्या कांद्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि हाताने यामधले सगळे पाणी व्यवस्थित पिळून काढूया। जेव्हा पण कबाब बनवायचे असतील तर कांद्यातील सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे, नाहीतर आपले कबाब तुटले जातात। तुम्ही बघू शकताय सगळे पाणी काढून झाले आहे आता कांद्यातील। परत एकदा आता कांद्याला चॉपरमध्ये टाकून घेऊया। त्यात बोनलेस चिकन टाकूया, गार्लिक पेस्ट टाकूया 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकूया, ब्लॅक पेपर पावडर टाकूया, जीरा पावडर टाकूया, मसाला पावडर टाकूया आणि लाल तिखट टाकूया। आणि लिंबाचा रस 2 चमचे टाकून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये सगळ्या वस्तू आता आपण एकदा चॉप करून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित चॉप करून झाले। आता यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकूया। तुमच्याकडे जर हिरव्या मिरच्या नसतील तर कॅप्सिकम पण बारीक करून चिरून टाकू शकता, हे ऑप्शनल आहे। मिश्रण आपले व्यवस्थित बारीक झाले, तुम्ही बघू शकता। मी या मिश्रणाला मॉइश्चर येण्यासाठी काहीच टाकले नाही। यामध्ये न ब्रेड टाकले, ब्रेडचे तुकडे टाकले, ना की चना दाल पावडर टाकले। यामध्ये काहीच टाकले नाही, कारण की आपण या कांद्यामधील सगळं पाणी काढून घेतलेलं आणि चिकनला पण टिश्यू पेपरने व्यवस्थित साफ करून घेतलेले, त्यामुळे मॉइश्चर व्यवस्थित झाले चिकन। आता या मिश्रणाला आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात, म्हणजे मिश्रण व्यवस्थित सेट होऊन जाईल। तुम्ही बघू शकता आपले मिश्रण व्यवस्थित सेट झाले। आता आपण हाताला थोडेसे ऑइल लावून कबाब बनवायला घेऊयात। कबाब आपण मीडियम साईजचेच बनवूया, जास्त मोठ्या साईजचे बनवायचे नाहीत, नाहीतर ते भाजले जात नाहीत व्यवस्थित। तुम्ही बघू शकता आता आपले कबाब तयार आहेत। सगळे कबाब एकसारखे बनवून घेऊया।
मस्त असे कबाब बनवूया आता आपण एकसारखे. तुम्ही बघू शकता आता आपले कबाब बनवून तयार झाले आहेत. वाटलं तर तुम्ही ह्या बनवलेल्या कबाला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पॅनमध्ये डीप फ्राय करून खायला घेऊ शकता. आता आपण एका पॅनमध्ये ऑइल टाकले. ऑइल जास्त पण टाकायचे नाही, आपण थोडेसेच ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायचे, डीप फ्राय नाही करायचे. पॅनला तेल व्यवस्थित लागले. आता एक एक करून आपण कबाब यामध्ये ठेवूया. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि आपण कबाब 2-3 मिनिट एका साईडला 2-3 मिनिट शेकून घ्यायचे. आता पलटी करायची आपण हे कबाब. तुम्ही बघू शकता किती छान असे ब्राऊन कलरचे कबाब रेडी झालेत आपले. मस्त भाजले गेलेत कमी ऑइलमध्ये. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडल्यास नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडणारच, यात काही खूप शंकाच नाही आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कबाबला कसा गोल्डन असा ब्राऊनचा कलर आलेला आहे. 10 ते 12 मिनिट मीडियम गॅसवर हे कबाब आपले भाजून घ्यायचे व्यवस्थित. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता किती छान असे कबाब आपले इथे रेडी झालेत. आता आपण हे कबाब एक एक करून काढून घेऊयात. पाहू शकता किती छान झालेत आपले कबाब.